देखिए, जो तीनों ही महापुरुषों को भारत रत्न दिया गया है, हम इस फैसले का स्वागत करते हैं। चौधरी चरण सिंह जी किसानों के बहुत बड़े नेता, भारत के पूर्व प्रधानमंत्री। पीवी नरसिम्हा राव जी कांग्रेस के बहुत बड़े नेता, पूर्व प्रधानमंत्री और अर्थव्यवस्था में जिस प्रकार उस समय काम किया वो दुनिया के सामने है। जाने माने कृषि वैज्ञानिक स्वामीनाथन जी, जिन्होंने हरित क्रांति के लिए बहुत काम किया, उन्हें हरित क्रांति जनक के रूप में भी जाना जाता है। तो तीनों नाम स्वागत योग्य है, परंतु एक मन में टीस रह जाती है कि आप हमारे महापुरुषों को भारत रत्न देना शुरू किए हैं, लेकिन वो दो नाम आप क्यों भूल जाते हैं? स्वतंत्रता वीर सावरकर जी और हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी। हम बार बार मांग कर रहे हैं कि आप इन दोनों महापुरुषों को दे दीजिए। इन महापुरुषों ने देश के लिए बहुत कुछ किया है और हमारी अस्मिता भी जुड़ी है, लेकिन यह केंद्र सरकार बार बार हमारी मांगों को ठुकरा देती है। इससे यह साफ जाहिर होता है कि इन दोनों महापुरुषों के प्रति उनके मन में कितना आदर है। जब चुनाव आता है तो दोनों ही महापुरुषों का वो नाम लेते हैं, उनकी फोटो लगाते हैं, उनकी फोटो के सामने खड़े होकर प्रणाम करते हैं, दिखावा करते हैं। लेकिन जब सचमुच सम्मान देने का अवसर आता है, भारत रत्न भारत का सबसे बड़ा सम्मान है, वो क्यों नहीं देती है सरकार? इसके पीछे उनकी एक मंशा हो सकती है कि जब समय आए तो इनका उपयोग कर लो, अन्यथा इनका कोई सम्मान न करो। सर, भारतीय जनता पार्टी लगातार वीर सावरकर जी को लेकर पॉलिटिक्स करती रहती है और ऐसे मौके पे उनको भूल जाते हैं। तो वही तो कह रहा हूं कि वीर सावरकर जी का नाम तो लेती है, लेकिन उनको सम्मान नहीं देती है। हम हमेशा से मांग करते हैं, अब चूंकि आप जानते हैं कि हमारी केंद्र में सरकार नहीं है, हम मांग कर सकते हैं। हम कभी सरकार में यदि आए तो सबसे पहला काम हम वीर सावरकर जी को भारत रत्न देने का करेंगे। और हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का योगदान कोई कैसे भूल सकता है? भारतीय जनता पार्टी को भारतीय जनता पार्टी बनाने में सबसे बड़ी भूमिका अगर किसी की है तो शिवसेना की है। हमने उनको देश भर में मदद करने का काम किया, महाराष्ट्र राज्य में मदद करने का काम किया, और जब आज वो सत्ता में आए तो अहंकारी हो गए, तानाशाह हो गए। कोई बात नहीं, जनता आपको चुनकर लाती है तो जनता आपको हरा देती है। वही हम बात कर रहे हैं एकनाथ शिंदे जी की। वो लगातार बाला साहब ठाकरे जी को अपना पूजनीय मानते हैं और उन्होंने भी जिक्र नहीं किया। अब सोच लो, एक तरफ वो लोग कहते हैं कि हम बाला साहब ठाकरे जी के वंशज हैं, हम उनकी विचारधारा को मानने वाले लोग हैं, राज्य में मुख्यमंत्री जैसा सर्वोच्च पद लेकर बैठे हैं, केंद्र में उनकी महाशक्ति की सरकार है जो अदृश्य शक्ति है। सब होने के बाद भी यदि वो सम्मान नहीं दे रहे हैं तो ये साफ है कि उनके मुंह में राम बगल में छुरी वाली जो कहावत है कि मुंह पे तो बाला साहब ठाकरे जी और वीर सावरकर जी हैं दिखावे के लिए, लेकिन मन में नहीं है। बघा असं आहे की न पत्रकार सुरक्षित आहेत, न राजकारणी सुरक्षित आहेत। ज्या प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये आता चालली आहे, झाली आहे, ते जंगल राज सारखी आहे। आम्ही विरोधक म्हणून सरकारची आलोचना करतो, हे आमचा अधिकार आहे। तसंच पत्रकारांना पण अधिकार आहे सरकारची आलोचना करायची। पण ज्या प्रकारे निखिल वागलेजी, असीम सरोदेजी, अन्य पदाधिकाऱ्यांवर या पत्रकारांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे, हे दुर्दैवी आहे। आणि जास्त दुर्दैव आहे की गृहमंत्री राज्याचे भारतीय जनता पक्षाचे आहेत, ते स्वतः उपमुख्यमंत्री पण आहेत। आणि जे अपराधी वर्गाचे लोक आहेत त्यांना त्यांच्या मनात भीती संपली आहे। त्यांना माहीत आहे की ही सरकार, ट्रिपल इंजनची जे विद्यमान सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, हे आम्हाला गुंडांना, अपराधींना मदत करणारी सरकार आहे, ते अपराधींना माहिती आहे। त्यामुळे हे सगळे अराजक होऊन रस्त्यावर येऊन मारहाण करत आहे, गोलीबारी करत आहे।
आणि असा महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता. हे 1-1.5 वर्षापासून सगळं सुरू झालं आहे. ज्यापासून एकनाथ शिंदेची सरकार, देवेंद्र फडणवीसची सरकार, अजित पवारची सरकार हे ट्रिपल इंजिनचा दावा करत आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमतची सरकार, हे सगळं होऊन पण जर अपराधमुक्त महाराष्ट्र नाही झाला, बल्कि जास्त अपराध होत आहे, तर एकच पर्याय वाचला आहे, निवडणूक. निवडणूक जेव्हा होईल, जनता जनार्दन आपल्या मतातून संदेश देणार आहेत आणि हे सरकार बदलणार आहेत. हे 100% निश्चित झाली आहे गोष्ट. आणि आम्ही विरोधक म्हणून जे जे सरकारच्या विरोधात जनतेला सांगायची एक पद्धती आहे ते आम्ही सांगू. लगातार गोळीबारची घटना घडत आहे, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? हे दुर्दैवी आहे ना. 1 आठवड्यापूर्वी सगळ्यांना माहीत आहे की उल्हासनगरमध्ये एक भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून गोळीबारी केली. दुसरा तुम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाच्या एक माजी नगरसेवक जलगावचे 40 गावमध्ये त्यांच्यावर गोळीबारी झाली, त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू पण झाला. 1 दिवसापूर्वी अभिषेक घोसालकरजीवर एक गोळीबारी झाली आणि निर्मम हत्या झाली. तर हे जे गँगवॉर सारखी जी परिस्थिती झाली आहे ना, म्हणजे अंडरवर्ल्ड सक्रिय झालं आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की 1995 साली आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी अंडरवर्ल्ड साफ केला होता. महायुतीची सरकार होती, मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे होते, तर आम्ही सगळ्यांना मिळून हे केला होता. पण हे जे ट्रिपल इंजिनची सरकार आहे टोटली फेल झाली आहे. आणि अभिषेक घोसालकरची हत्याच्या मागे काय खेळ होता हे पण तपासणीची गरज आहे. आमचे पोलीस सक्षम आहे. ही पोलीस कोरोना काळामध्ये काय काम केले होते सगळ्यांना माहीत आहे. तर पोलीसवर आमचा विश्वास आहे. परंतु जे सरकारमध्ये लोक बसले आहेत त्यांच्यावर आम्हाला विश्वास नाही, जनतेचा विश्वास नाही. तर एक नियमाप्रमाणे एक तपासणी झाली पाहिजे आणि जे खरे आरोपी परदेशी मागे आहेत की कोण आहे, काय झाला होता, ते सगळा उजागर केला पाहिजे. काय गुंडाचे फोटो त्याच्या नेत्याच्या सोबत दिसत आहे त्याच्याबद्दल? आमचे नेते संजय राऊत साहेब नेहमी सांगत आहे की हे सरकार गुंडाला मदत करणारी सरकार आहे. मोठे मोठे राज्याचे गुंडे जे पेरोलवर आहे, बेलवर बाहेर आहे, ते मुख्यमंत्र्यांसोबत भेटीगाठी करत आहे. हे दुर्दैवी आहे ना. राज्याचे सर्वोच्च पद मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्रीला जर ते आसानी से इझी अवेलेबल भेटत असतील, ते आम लोकांसाठी तर खूप म्हणजे डेंजरस गोष्ट आहे ना, की ज्यांच्या काम आहे त्यांना पकडायची, आतमध्ये टाकायची, ते त्यांना जर मदत करत असतील तर काय बोलायचं, कुठे बोलायचं.